गुड मॉर्निंग गाईज. हाच होता कोल्हापूरचा दुसरा दिवस आणि आता बघा आमची मॉर्निंग झाली होती. मॉर्निंग होता 7-7:30 वाजले होते. राया आणि रिद्धा मस्त टी व्ही बघत बसले होते आणि रिद्धाचे आणि रायाचे डॅडा आमच्यासाठी ब्रेकफास्ट घ्यायला गेले होते. ते बाहेरूनच ब्रेकफास्ट करून आले होते. त्यांनी आल्यावर रायाला बनाना खाऊ घातला आणि बघा ते कसे मस्ती करतायत ते. मुलं सकाळी फ्रेश उठले म्हणजे देव पावलाच म्हणावा. त्यांनी आमच्यासाठी थालीपीठ आणलं होतं. काल आमचे कोल्हापूरमध्ये मेन देवस्थानांचे दर्शन होऊन गेले होते. सो आज फक्त भटकंतीचाच दिवस होता. सो म्हटलं हॉटेलमध्येच पटकन ब्रेकफास्ट करूया आणि मग फिरायला मोकळे होऊया. बघा मी इथे रायाला आणि रिद्धालासुद्धा ब्रेकफास्ट खाऊ घालून दिला. रिद्धाला म्हटलं खाते का, तर ती नाही बोलते कारण की तिला जेवायचं सोडून सगळे कामं सांगा. रिद्धा दीदी काही खात नाही या टेन्शनमध्येच रायाने पोटभर ब्रेकफास्ट करून घेतला. रायाच्या डॅडाची आणि रिद्धाच्या डॅडाची तयारी तर झालीच होती. त्यानंतर आम्ही रिद्धा आणि रायालासुद्धा रेडी करून दिलं आणि त्यांच्यासोबत खाली पाठवून दिलं आणि मग आम्ही लागलो तयारी करायला. बघा इथे माझी आणि राणीची सुद्धा तयारी होऊन गेली होती. सो आम्ही इथे सुद्धा एक अस्थेटिक शॉट घेतला आणि फिरायला तयार झालो. आम्हाला ते काही सापडत नव्हते. सो म्हटलं कुठे आहेत तर ते ओल्ड पॅलेस पाहायला गेले होते आणि आम्ही त्यांना शोधत भवानी मंडपाजवळ येऊन गेलो होतो. बघा ना हे महाद्वार किती उंच आहे आणि किती दगडी बांधकाम, किती भव्य असं आहे ना. बघा आपली हाईटसुद्धा किती छोटी दिसते त्याच्यासमोर. आणि बघा हे क्रॉस केलं की इथे महालक्ष्मीच्याच मंदिराचा परिसर लागतो आणि तिथे जाता जाता आम्हाला हेही सापडून गेले. मग काय एवढं मोठं छान महाद्वार आहे आणि इथे फोटोशूट नाही केलं मग काय केलं. सो आम्ही तिथेही थोडं फोटोशूट करून घेतलं आणि तिथे जवळच ओल्ड पॅलेससुद्धा आहे असं सांगतात. आणि सकाळी बघा इतकी गर्दीही नव्हती. मंदिरात तिथेही 2.5 ते 3 तास लागणार होते दर्शनाला. इतकी मोठी लाईन रायाचा डॅडा बघून आले होते. सो बरं झालं आम्ही काल रात्रीच दर्शन घेतलं आणि मग काय इथे ब्रेकफास्ट होऊन गेला होता. सो आम्ही थोडासा चाय पिऊन घेतला. कुठेतरी जुना ओल्ड पॅलेससुद्धा आहे. सो आम्ही तयारी करत होतो तोपर्यंत रायाचा डॅडा आणि रायाला घेऊन गेला होता आणि बघा तिथलं हे शूटही करून आणलं होतं. खूप छान होतं आणि कोल्हापुरात इतक्या सकाळीसुद्धा खूप गर्दी झाली होती. आमची तयारी करून 8:30 वाजले असतील आणि बघा राया पण किती एन्जॉय करतो. मग काय सकाळी सकाळी थंड वातावरणात गरम गरम चहा पिऊन जी तरतरी आली आणि ती तरतरी येऊनच आम्ही जो लागलो आता चालायला. आता म्हटलं आता पूर्ण कोल्हापूर पालथं मारूनच घेऊ. कुठे कोल्हापुरी भेटते आणि कुठे काय काय भेटतं सगळं घेऊया आणि आम्ही निघालो होतो एक चांगलीशी कोल्हापुरी शोधायला. माझी एक फ्रेंड कोल्हापूरचीच आहे. सो तिने सांगितलं इकडे तिकडे जाण्यापेक्षा डायरेक्ट एक लेनच आहे सो तिथे जा. आणि आम्ही मग काय तिकडे गेलो आणि एका मागोमाग एक खरंच कोल्हापुरीचेच दुकानं लागत गेले. प्रत्येक ठिकाणी आम्ही कोल्हापुरी विचारलं आणि आम्ही एका दुकानात घेऊन पोहोचलो. बेल्टच चांगला वाटतो पण बेल्टवालीच कोल्हापुरी चांगली वाटते तुम्हाला. अशा टाईपमध्ये बेल्ट दाखवा. ही छान वाटते. छान वाटते. दिसायला नाही टिकायला बसलं दिसायला मी तो रेग्युलर वापरता येईल. स्टँडर्ड वाटते आणि याला 50 रुपये खर्च केला बॅक सोल मारला तू वर्षभर बघायचं नाही ते बसून बघ ती घाला तिच्या शेजारची. मला तीच आवडली. मला या कलर मध्ये पण तो कलर करून देतो. सर्दी आहे दादा रोड स्लिप नाही होतच नाही. मी गॅरंटी देतो दादा ते गॅरंटी देत आहेत तुला. तू घेऊन घे. गॅरंटी पुण्यापर्यंत जाईल का? हो. नाही चप्पल नाही असं कशी पाहिजे? मोजडीमध्येच पाहिजे. चप्पल नकोय. कनेरी मठला नाही ना जायचं. बघून आहे छान आहे. कुठे? कनेरी मठ. कनेरी कोणता पाय हो दादा? ते बी कळत नाही. छोटी छोटी. येऊ दे मनाकडे येऊ दे. छोटी कशी आला बरोबर आहे. ही लूज होणार आहे दादा बरोबर आहे. मला काय होत नाही कुठे त्याला त्यांचा पाय वाढणार नाही. हे लूज झालं तर टाईट करता येईल. 7, 8 आणि 9 बस. आणि एकदा 2 नाही 1 मीटरच आहे.
देतो दादा काढून द्यायचे ते नाही म्हणत मी हे तीन आणि हे पूजाचं आहे. असा विषय हो. म्हणून तर मी गप्प बसतो. नाही, मला वाटलं हे- नाही. आपलं 2 पेर ते झाले ना त्यातले 3 पेर आहे ते काढून ठेवायचे बाकी नाही रेडीचं शॉपिंग झालेलं आहे. सांग आता यांना ते तो तुला किती लागणार. दादा काय म्हणणं ते 800 रुपये चप्पल साठी 5,000 रुपये डिझेल म्हणजे लागतंय. वापर नसेल तर याला ओपन ठेवायचा नाही कपडामध्ये याला पेपर करूनच ठेवायचं. 2 लाखाला तर वर्षाला 3,000 झाला का नाही आमच्या गाडीला नाही ना हा स्टेट हायवे ना. मग काय टेन्शन नाही. टेन्शन आहे ना. 800 रुपयाची चप्पल, 5,000 रुपयाचे डिझेल, 1,000 रुपयाचा टोल नाका आणि जी हवेला 1200 रुपये 2 टाइम. 800 रुपयाची चप्पल आणि किती ते पडली पण सांगा या तुम्ही साध्या मला. हॉटेलमध्ये राहायचं ठरवलं तर 3,000 रुपये कमी त्याने रूमला. कालचे 6,000 रुपये भाडं गेलं आमचं रूमचं फक्त झोपायचं तिथे नाश्ताही भेटला नाही आम्हाला बाहेर जाऊन नाश्ता केला ना आता परत कृष्णाला जेवायला जायचं कृष्णाला नाही बरोबर कृष्णा झाला ना काल एवढा दादाने शनिवार त्याग करून दिला कृष्णाला. त्या काकाचे व्हिडिओ काढवा युट्यूबला टाक कृष्ण घालून एक आहे. एक गल्लीमध्ये. नाव काय दादा दादा तुमच्या दुकानाचं नाव ऍड्रेस ते तर मला सांगा मला तर कोणी शोध ओळखला. मला वाटतं मला रात्री दादा तुमचं नाव तुमच्या दुकानाचं नाव तुमचा पूर्ण ऍड्रेस सांगा त्या टाईप युट्यूबला टाकतील तुमचा व्हिडिओ आणि पहिले सबस्क्राईब करून द्या दादा त्याला करून दिसेल द्या. ना? कसं काय दिसेल ना आपला ब्लॉग असं सांगा आम्ही ऑनलाईन ऑर्डर घेतो. ऑनलाईन ऑर्डर घेतो डिलिव्हरी भेटेल. अर्धा तास फोनवर बोलू आणि ऑनलाईन ऑर्डर घेऊ. याला पण पॉलिश करून मिळेल का हे पण जरा हेच त्याला ब्रश दिसतंय. मारून देणार दादा शाईन त्याला शाईन शाला तुम्ही म्हणे शायनिंग मारेल ते कशी कशाला? शाईनिंग या चपलेला शाईन शाईन झाली की ती कशी चमकते सगळ्यात जास्त चमकू माझीच राहिली ना. तुम्ही 200 रुपये वाढून दिले ना मग मी थोडी नाव वाढवले नाही म्हणून द्या फुकारा तिकडे. अरे तू पूजा हा बघ चिंगीचा 9 तू नंबर करते दिलेला. तेव्हा घ्याल बाबा तुमचे कितीचे आहेत? 0 म्हणजे 10 नंबर हा बरोबर आहे. हे पुढे पण- जाऊन वापरायला. दादा हा मी ते बी सगळ्यात 2 वर छोटा त्या बी 2 नंबर वर आहे स्थिर का? राखील जास्त नाही काही टेन्शन. ते नाही, ब्रश नाही, मारून मला देतो. ब्रश मारून देणार तू. बळद ब्रश मारून देतो. पूजा ताई तुमच्याला ब्रश मारून द्या थोडी शायनिंग होऊन जाईल म्हणजे तुम्हाला शायनिंग मारायला तुम्ही मोकळ्या ओके यांना शायनिंग मारून द्यायला हे बघ, हे झाले उलटी करून दाखव. आणि असं लागतं. तोंडावर काय तुझ्या? 3 4 पूर्ण लेन असते ना 5 हा. किराणा मार्केट लहान मुलांची चप्पल 3 मार्केट पुढे गेलं लेफ्ट साईडला कपडा मार्केट ज्वेलरी मार्केट पलीकडे. महालक्ष्मी मंदिर डन गोलू दादानी चमकायल. हा ही शायनिंग मारते ती बोलू दादा शायनिंग मारून शायनिंग मारणाऱ्या माणसाची शायनिंग मारणारी चप्पल. शायनिंग मारणाऱ्या माणसाची शायनिंग मारणाऱ्या माणसाची शायनिंग मारणारी चप्पल. चप्पल कोणती दाखवा चप्पल दाखवा दिस वन दादा त्यांच्या शॉप मध्ये बहीण म्हणून बहिणीकडून ओरवणी घेतली. ते छोटे एकत्र करू का वेगळं? झाली का? 12 वाजून गेले आपले ऑनलाईन कॅश ऑनलाईनच देतो एवढे पैसे कुठे आम्ही कॅश घेऊन फिरू. लिस्ट करून द्या कोणती चप्पल कितीला पडली मग त्यांचे पैसे ते तुम्ही काउंटर मशीन नाही करायचं ना नाही त्यांचं घ्यायचं काय त्यांच्याकडे तुम्ही घेणार का तुम्ही त्यांना देणार आम्ही ते बघू तुम्ही फक्त सांगा कुठून कसे पैसे द्यायचे. हे मी टॅलीमध्ये मारलेलं आहे. मी जर त्याला त्याच्या याला मी केलेला ते तुम्ही बघा एक अंदाज द्या ना, की अंदाज 200 छोटे जरा छोटे 350च्या हिशोबाने त्यात वजा करा राहिलेले पैसे 5,000 4,000 सॉरी 3,950 मध्ये तुम्ही ऍडजस्ट करू शकता. नाही ना मग ती बाई भांडायला त्यांच्याकडे घेणार आहे का पैसे मग मी सांगतो ना ते 350 जरा तिला मला त्यांचे- द्यावे लागतील तुम्ही त्यांना देणार आहे हा. त्यांच्यातून ते बाकीचे वजा करून वरचे द्या की तुम्ही त्यांना 5,000 नाही नाही ती मला घरी सुद्धा नाही राहत. यांची चप्पल कितीला? त्यांची चप्पल तुम्हाला 700 रुपयाला पडते 700 नाही थांबा, थांबा, 700 रुपयाला. आता तर आता पॉलिश करायला पॉलिश ते तर जाऊ दे आता कॅन्सल होईल कसं. आता इथे हे पण आलंय त्याचं काय काय म्हणतात त्याला? पॉलिश करणारी व्हिडिओ हा, हा.
आणि शायनिंग मारायचं किती आहे तुम्ही शायनिंग मारून घेतली त्यांच्याकडे. कॅन्सल कर जरा, मला काय मी काय रस्ता धरली होतो सर. परत नाही यायचंय ना. चप्पल कॅन्सल करता लो हे कसं कॅन्सल करता ये ना थोडी कॅन्सल करायचं. दादा नाही तर तुम्ही अजून 100 ऍड करू. 100 घेणार की 5,000च घेणार ते. 5,000च घेणार. आम्ही 4,900 देणार नाही आम्ही घेऊनच जाणार पण पैसे देऊनच जाणार आम्ही 4,900 देऊन जाणार. काय तुमचं स्कॅनर बिनर काय याच्यामध्ये 10 रुपये सुद्धा नाही दादा, 10 रुपये सुद्धा नाही. 4,900 म्हणजे 4,900. ठरवून आलाय हा? काय? फिक्स ठरवून आलाय. Fix. आम्ही फिक्स म्हणजे 4च ठरवले होते तरी आम्ही 900 वाढवून दिले. 900 माझ्यामुळे वाढले बरं हा, यांचे यांच्यामुळे वाढले. आता ते सगळं बिल केलं हॉटेलचं. 900 रुपये. जेंट्स चप्पल 800 रुपये. ओके. शूज आहेत ते 600 रुपये आणि लेडीज आहेत ते 600 रुपये पडतात आणि 50 रुपये ऍडजस्टेबल आहे ते तुम्ही कुठेही करू. म्हणजे 4,850 रुपये. पण स्कॅनर दाखवा दादा 1,050 कोणते चप्पल? तीन चप्पल एक आहेत यांच्या 3 चप्पल 1,050 म्हणजे काय लावलं? 350. हे तुम्हाला अंदाज आणि दिला 1200 रुपये कशाचे? हे दोन लेडीज हा, माझे. आणि 1,800 कोणते? या ताईचे आणि हे दोन. म्हणजे 600. हे कितीला पडले? 600. आणि माझे दादाचे 800. ना पॉलिश करून दिली मला तुमचीच माग पडली ना मग. हा माग तुमचीच पडली. शायनिंग मारून तर मागच पडली ना थोडा एक शॉर्ट देऊन द्या. दुकानचं नाव बालाजी शिवाजी मार्केट नंबर 81. माझं नाव संतोष पवार. 99 70 68 32 32. आणि तुम्ही ऑनलाईन ऑर्डर घेता का? कस्टमर काय हिशोबाने असेल तर मी देतो, नाही तर कसं ते चालत असेल आणि तर आम्ही ब्रेक देतो. नाही तर कारण ऑनलाईन ॲक्च्युली कसं आहे ऑनलाईनला हे दाखवतो ऑनलाईन ऑर्डर घेतो पण ते बॉडीनुसार आम्ही देतो. रेंज त्या हिशोबाने येतात. आमच्यासारख्याने ऑर्डर केली तर मला तुम्ही द्याल का? आम्ही just मला दोन फरक दाखवणार. आम्ही त्याला पैसे दिले पैसे तुमचं नाव सांगा मला. युट्यूबला कनेरी मठला जाणार का घेऊन जाणार आहे? नाही आता जातो. आता जेवण करावं मला वाटतं. कनेरी मठला जाऊन फायदा मग महादेवचं मंदिर आहे, दर्शन घेता येणार. मग गार्डन फिरायला खूप 3 तास आहे. दादा इथून करेली मला. 9 किलोमीटर. आम्ही आता रंकाळा आणि पालेशला जाऊ. दादा प्लीज. म्हणजे आता जाणार नसेल पुढच्या वेळी आलो की 4 तास एक्स्ट्रा काढू द्या 2 तास तिथं तुमच्याबरोबर गप्पा मारायला आणि 2 तास परत कला ठेवा नॉनव्हेज आणि मग 5 भात करा. कनेरी मठ कॅन्सल करा. दादा छोटा आहे ना राया याची व्हिडिओ असला तो बाळ नाराज झाला. त्याच्यासाठी नाही त्याला कारण काय होणार त्याला दिली स्कीम नाही पूर्ण उडतात नाही, बरोबर आहे. थोड्या दिवसांनी नाही. धन्यवाद दादा. आलो परत तर नक्की येऊ तुमच्या शॉप मध्ये. धन्यवाद. आता कुठे जायचंय? आता जायचं कुठे जायचं आता कुठे जायचं आपल्याला? रिद्धा आपण आता कुठे चाललोय? न्यू पॅलेसला. अच्छा, तुला काल काय काय टॉयज घेतले? डेलिफोर आणि रॅबिट आणि टॉय. आणि रायाचं धू कसं आहे? हो. ते हॅरी पॉटर. जय महादेव. कसं करायचं? राया राया त्याला तू कर. राया इकडे बाय. दू दू. रंकाळा तलाव.
कोल्हापूरचा फेरफटका मारून आणि शॉपिंग करून आम्ही आलो होतो परखला. आता परख जे कोल्हापूरला येऊन गेलेत आणि त्यांना माहिती असेल, हे खरंच खूप फेमस हॉटेल आहे. थोडं कोल्हापूरच्या बाहेर आहे, पण इथे येणं वर्थ आहे. तर आम्ही येऊन पोचलो होतो हॉटेल परखला. हॉटेलची पार्किंग बघूनच तुम्हाला आयडिया आली असेल की हे किती फेमस आणि किती छान हॉटेल आहे ते. आणि प्रशस्त असं पार्किंग होती आणि हॉटेलही प्रशस्त होतं. तर हे होतं हॉटेल परख आणि आम्ही येऊन गेलो होतो हॉटेल परखचे टेस्ट करायला. आणि बघा हे हॉटेल किती मोठं आहे, 3-4 सेक्शनमध्ये होतं, पण एकही टेबल खाली तिथे दिसत नव्हता. पण इथे फक्त हॉटेल आणि हॉटेलची पार्किंगच मोठी नव्हती बरं का, इथे प्रत्येक कर्मचाऱ्याचं मनही खूप मोठं होतं. ॲक्च्युली आम्ही जेव्हा नंबर लावायला गेलो तिथे आम्हाला पाऊण तास वेटिंग सांगितली. सो म्हटलं पाऊण तास पोरं काय करतील. सो आम्ही मुलांसाठी एक पांढरा राईस आणि पांढरा रस्सा मागवला. म्हटलं ते खाऊन घेतील, कारण की काल त्यांनी खाल्ला होता पांढरा रस्सा. तर एका कर्मचाऱ्याला सांगितलं तर ते खरंच त्यांनी लगेच आम्हाला पांढरा रस्सा आणून दिला आणि आम्ही मुलांना तिथे मस्त पांढरा रस्सा आणि पांढरा भात खाऊ घातला. आणि त्यांनी पोटभर जेवण खाल्ल्यानंतर बडीशोपचा असा आस्वाद घेतला. आणि त्यांना खाऊ घालण्यातच आमचे 20 ते 30 मिनटं निघून गेले होते आणि बाकी 10 मिनटं आम्ही असं वेटिंग करत होतो. आणि मग काय आमचाही नंबर लागला आणि आम्ही परखची टेस्ट परत त्यावर आलो मी बरंच सांगितलं की परखला खाऊ. मला जेवण कसं होतं सांग. जेवण कसं होतं आवडला का असं चॉकलेट खाऊ म्हणा आम्हाला बाय करा या परत. बाय द वे हे होते हॉटेल परखचे सर्व आणि ते खरंच प्रत्येकाकडे जातीने लक्ष देत होते. राया जेवताना खूप त्रास देत होता, तर ते रायाला एक चॉकलेट घेऊन आले होते. सो रायाची त्यांच्यासोबत ओळख झाली आणि रायाने आणि रायाच्या डॅडाने त्यांना जाता जाता रिव्ह्यूही दिला. आणि मग काय हॉटेल परखची टेस्ट इतकी परखून आम्ही निघालो होतो आता आमच्या परतीच्या प्रवासाला. बघा पार्किंग तरी फुलच होती, येणाऱ्या गाड्या येतच होत्या. तुम्ही सुद्धा कोल्हापूरला परत आले की हॉटेल परखला यायला विसरू नका. काय खायला चाललो आपण. रायाने सांगितल्याप्रमाणे आम्ही इथे खायला आलो होतो मोदक. आता ही प्लेस तुम्हाला ओळखीची वाटलीच असेल म्हणा. तर आम्ही काल जाताना म्हणजे इथे ब्रेकफास्टला थांबलो होतो आणि इथे उकडीचे मोदक प्रचंड भारी होते. सो मोदक खायला बापरे. सो आम्ही इतका तांबडा रस्सा पांढरा रस्सा खाल्ल्यावर सुद्धा उकडीचे मोदक खायचा मोह आवरू शकलो नाही आणि आम्ही परत येऊन पोचलो होतो राऊला. आता हे राऊ हॉटेल खरंच खूप छान आहे. राऊचा मोदक खायला का खाल्ला आता परत आलो खायला.
तर गाईज आम्ही राऊचा मोदक खाऊनच काल कोल्हापूरच्या ट्रिपचा आरंभ केला होता आणि आता दुसऱ्या दिवशी सुद्धा तिथे परत येऊन आम्ही राऊचा मोदक खाल्ला आणि कोल्हापूरच्या ट्रिपचा प्रारंभ केला. आणि हो, तुम्हाला एक सांगायचंच राहिलं, जर तुम्ही कोल्हापूरला जात असणार तर तुम्ही खूप पहाटेच निघा, तेव्हा तुम्ही ऑन टाईम कोल्हापूरमध्ये पोहोचता, कारण की मध्ये थोडेसे रस्त्याचे कामं चालू असल्यामुळे ट्रॅफिक जाम असते. सो तुम्ही कधीही निघताय तर लवकर निघायचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला कोल्हापूरमध्ये थोडा जास्त टाईम घालवता येईल. तर अशी होती आमची कोल्हापूरची भटकंती. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.